Dear student, today we are going to learn some simple sentences. Though they are simple sentences, but they results in as Murti Lahan पण कीर्ती महान. So using these all simple sentences, you can build bigger sentences. छोटे छोटे लहान लहान वाक्य आपण शिकणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मोठे मोठे वाक्य सुद्धा बनवू शकणार आहात. चला तर करूया सुरुवात. सो लेट्स स्टार्ट. तर पहा, आज आपण सिंपल सेंटेन्सेस पाहणार आहोत. डे 1 मध्ये सुद्धा आपण या टाइपचे सिंपल सेंटेन्सेस पाहिले. वी हॅव सीन द सेंटेन्सेस लाइक दिस using to be, the verb of to be, am, is and are. We have already seen. Okay, now we are going to build up some sentences using have, has, had, etc. So how it will possible? So बघा कशा पद्धतीने हे शक्य होत असतं. आपल्याला have चे सेंटेन्सेस आणि had चे सेंटेन्सेस आज शिकायचे आहेत. सो ज्यांनी कालचा भाग पाहिलेला नसेल डे 1 त्यांनी तो जरूर पाहायचा आहे. सो आज आपण पाहूया. बघा आता काहींना असं वाटेल की what are the uses of all these simple and very small sentences? Though they are very small, but you can build up bigger sentences using all these small sentences. या छोट्या छोट्या वाक्यांचा उपयोग करून तुम्ही मोठे वाक्य बनवू शकत असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की I'm not good today. एवढे एक वाक्य होईल. I am not good. मी चांगली नाही आज, मला बरं नाही वाटत आहे. सो त्याच्या पुढे आपल्याला वाक्य सांगता येतं I am not good today because I am ill. बघा दोन सेंटेन्सेस मी जॉईन केले. I am not good एक सिंपल छोटं सेंटेन्स आहे, पण त्याला जर मी बिकॉज लावलं तर मी त्याच्या पुढे अजून एक वाक्य सांगितलं I am not good today because I am ill. सो किती मोठं वाक्य झालं हे. पण हे दोन सिंपल सेंटेन्सेस एकत्र येऊन बनलेलं वाक्य आहे. सो अशाच प्रकारचे वाक्य आपण आज बनवूया. सो सी हियर युजिंग हॅव हॅज. आता what is the difference between to be and to have? So see here, to have shows possessions. It shows possessions which things are belong to me. Okay, कोणत्या वस्तू आपल्या आहेत. सो इट शोज possession दाखवतो ते. अगेन इट इज युजफुल टू शो आवर बॉडी पार्ट्स, टू से समथिंग अबाउट आवर बॉडी पार्ट्स. आपल्याला बॉडी पार्ट्स बद्दल माहिती सांगायची असेल आपण हॅव वापरू शकतो. अगेन इट्स नेक्स्ट यूज इज टू शो और टू रिलेट सम डिफरंट काइंड्स ऑफ डिसीजेस, टू से समथिंग अबाउट डिसीजेस. जर आपल्याला एखादा आजार झालेला असेल तर त्या संबंधी सुद्धा आपण सांगू शकतो. सो आता हे कसे सेंटेन्सेस वापरायचे बघा. इथे काही मी तुम्हाला वस्तूंची नावं लिहिलेली दिसतील. आपल्याला पोझेशन्स म्हणजे कोणती तरी प्रॉपर्टी आपली आहे. मग आता बघूया कशा प्रकारे वाक्य वापरायचे. सो सिंपली आपल्याला हे सब्जेक्ट वापरायचे जसे आपण कालच्याही वाक्यात वापरलेले होते. सो नाव यूज ऑल दीज प्रोनाउन्स अँड मेक डिफरंट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. यू हॅव टू प्रॅक्टिस लाईक दिस. सी हियर. आता सपोज मला वाक्याची सुरुवात करायची आहे आय. सो आपली पहिली ट्रिक लक्षात ठेवा. आई यू वी दे. सो आई यू वी. सो सिंपली आपण यू घेणार आहोत. दिस वन इज सिंगुलर यू, दिस वन इज प्लुरल यू, देन वी and then they. Okay, again he, she and it. And any singular noun or plural noun. Okay, I will add here a plural noun. Okay, suppose this is they and suppose my friends. Okay, so these are all I and you. These two are exceptions. Okay, हे अपवाद आहेत. पण बाकीचे हे सगळे अनेकवचनी शब्द आहेत. You, we, they आणि my friends. These are plural forms. And now he, she, it. These are singular. हे singular subject दाखवतात, एक दाखवतात. So now we can use all these. Any singular name you can take. Ram, Rani, Raja, Sita, Nita, Geeta, Gauri, Mahesh, Mahi, Rahi. Okay, so likewise you can take any singular name too. So आता कसे वाक्य करायचे पहा. So I have. So we know all these pairs. I have,
we have, they have, he has, she has, it has, Ram has, Rani has. ओके, सिंग्युलर नेम्स असतील तर त्याच्या पुढे हॅज वापरायचे. राम हॅज, राणी हॅज, माय मदर हॅज, माय ब्रदर हॅज. सिंगल असेल तर हॅज वापरायचं आहे. अ ट्री हॅज, अ टेबल हॅज, अ चेअर हॅज. सो एव्हरी सिंगल थिंग हॅज. ओके, सो आणि बाकी सगळ्यांच्या पुढे आपल्याला हॅव वापरायचं आहे. आय, यू, वी, माय फ्रेंड्स हॅव न्यू बुक्स. माझ्या मित्रमैत्रिणींकडे सध्या नवीन पुस्तकं आलेले आहेत. सो या पद्धतीनं यू हॅव टू यूज इट. नाव सी हिअर. सो आय हॅव अ बाईक. सपोज आय हॅव अ कॅमेरा. माझ्याकडे एक कॅमेरा आहे. ओके, आय हॅव अ कॅमेरा. सी, आता सपोज माझ्याकडे एक कॅमेरा आहे. आता ह्याच गोष्टीची प्रॅक्टिस आपल्याला अशी करायची आहे. यू हॅव टू प्रॅक्टिस लाईक दिस. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. यू हॅव टू स्टे इन फ्रंट ऑफ युअर मिरर. ओके, तुम्हाला मी काल एक युक्ती सांगितली होती. यू हॅव टू रेकॉर्ड युअर व्हिडिओज. तुम्ही रेकॉर्ड केले, काहींनी मला आपल्या पेड ग्रुप्समध्ये ते पाठवलेले पण आहेत आणि छान प्रॅक्टिस करत आहेत. सो ज्यांना जिद्दीने अभ्यास करायचाच असतो ते अशा चौफेर अभ्यास करतात आणि चौफेर केलं तरच इंग्रजी बोलता येऊ शकतं. मी खूप 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 इझी पद्धतीनं घेते आहे. बिगिनर्स पासून आपण ही सुरुवात केलेली आहे. अगदी बिगिनिंग पासून सुरुवात आहे ही. पण त्यासाठी तुम्हाला चौफेर प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तुम्हाला लिसनिंग करावी लागेल, तुम्हाला रायटिंग करावी लागेल. यू हॅव टू सॉल्व different questions. You have to watch and write different sentences. You have to say it aloud. तुम्हाला ते मोठ्याने पण म्हणावे लागतील. ओके, सो आता बघा या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कशी प्रॅक्टिस करणार आहात? आय हॅव अ कॅमेरा. ओके, आय हॅव अ कॅमेरा, यू हॅव अ कॅमेरा, यू हॅव अ कॅमेरा, वी हॅव अ कॅमेरा, दे हॅव अ कॅमेरा, माय फ्रेंड्स हॅव अ कॅमेरा. माझ्या फ्रेंड्स जवळ पण कॅमेरे आहेत. माय फ्रेंड्स हॅव अ कॅमेरा. माय ब्रदर्स हॅव अ कॅमेरा. माझ्या भावांमध्ये सगळ्यांमध्ये मिळून एक कॅमेरा आहे. माझ्या भावांकडे सुद्धा कॅमेरा आहे. माय ब्रदर्स हॅव अ कॅमेरा. ओके, इन्स्टेड ऑफ कॅमेरा यू कॅन टेक एनीथिंग लाईक दिस. है ना, या वस्तूंची मी नावं दिलेली आहेत तुम्हाला. पेन, बाईक, कॅमेरा, पेन्सिल, माईक, व्हॉट एव्हर द थिंग्स यू हॅव. तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही इथे लिहू शकता. तुमच्याकडे सोफा असेल तुम्ही इथे सोफा लिहू शकता कॅमेराच्या ऐवजी. तुमच्याकडे घड्याळ असेल तुम्ही वॉच. तुम्हाला ज्या वस्तू आठवतात त्या यू हॅव टू से हिअर. ओके, सो तुम्हाला जितक्या वस्तूंची नावं घेऊन म्हणता येतील तेवढे हे वाक्य म्हणायचे आहेत. अगेन आपण एक फर्दर स्टेप पुढे जाणार आहोत. सो मी तुम्हाला सांगितलं की आता हे वाक्य तुम्ही या पद्धतीने म्हटले. आय हॅव अ कॅमेरा, यू हॅव अ कॅमेरा, यू हॅव अ कॅमेरा, वी हॅव अ कॅमेरा, दे हॅव अ कॅमेरा, माय फ्रेंड्स हॅव अ कॅमेरा, ही हॅज अ कॅमेरा, ही हॅज अ कॅमेरा. ओके, ही सी साठी आपल्याला हॅज वापरायचा आहे. सी हॅज अ कॅमेरा, सी हॅज अ कॅमेरा, इट हॅज अ कॅमेरा. ओके, सपोज देयर इज अ मंकी and monkey has a camera, so it has a camera. Ram has a camera, Rani has a camera. Okay, Rani has a camera. Likewise you have to practice, but then again you have to choose. Suppose watch. Okay, watch instead of camera. Then I have a watch, you have a watch, you have a watch, we have a watch, they have a watch, my friends have a watch. Again, he has a watch, she has a watch, it has a watch, Ram has a watch, Rani has a watch. So likewise तुम्हाला watch शब्द वापरून हे सगळे वाक्य म्हणायचे आहेत. तशाच प्रकारे तुम्हाला मी इथे एक उदाहरण म्हणून 5-6 वस्तू दाखवलेल्या आहेत. You can take many things like this and you have to say, you have to prepare your own different sentences. Okay, तुमचे different sentences prepare करा. Suppose I thought about the sofa. I have a sofa. So build up like this. I have a sofa, you have a sofa, she has a sofa, he has a sofa, they have a sofa, they have a sofa. So my mother has a sofa, my brother has a sofa, my uncle also has a sofa, my brother has a new sofa. नवीन सोफा आहे. So likewise think about the different sentences and try to build up all these different sentences. असे वेगवेगळे सेंटेन्सेस बिल्डअप पण करायला शिका. प्रॅक्टिस तर या पद्धतीने म्हटली तुम्ही. सो याच पद्धतीने तुम्हाला
रेकॉर्ड करायचं आहे. आता एक स्टेप आपण पुढे जाणार आहोत. सो काय करायचं आहे, तुम्हाला आरशासमोर उभं राहायचं. सपोज तुम्ही कॅमेराची प्रॅक्टिस केली या पद्धतीने म्हणून पाहिली. आता नेक्स्ट स्टेप तुमची कोणती राहणार आहे की नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही फास्ट म्हणणार आहात वाक्य. तुम्ही तुमच्या अगोदर म्हणून पहा. ओके, कॅमेराच्या समोर नको. पहिले अगोदर हे फास्ट म्हणायचे आहे. आय हॅव कॅमेरा, यू हॅव कॅमेरा, यू हॅव कॅमेरा, वी हॅव कॅमेरा, दे हॅव कॅमेरा, माय फ्रेंड्स हॅव कॅमेरा, ही हॅज कॅमेरा, सी हॅज कॅमेरा, इट हॅज कॅमेरा, राम हॅज कॅमेरा, राणी हॅज कॅमेरा. जितकं फास्ट म्हणता येईल तेवढं फास्ट तुम्ही तुमची नोटबुक समोर ठेवून म्हणून पहा. किंवा आपला हा व्हिडिओ चालू ठेवत असताना तुम्ही मी जिथे सांगितले तिथे पॉज करा आणि फास्ट म्हणून पहा. जितकं फास्ट म्हणता येईल. भले तुम्ही एकच शब्द वापरताय कॅमेरा तरी हरकत नाही, वेगवेगळे शब्द नाही वापरलेत तुम्ही तरी हरकत नाही, पण हेच रिपीट इट मेनी टाइम्स up till I think you have to practice it for 10 times. You have to say it for 10 times. 10 वेळेस म्हणा हे, मग तुमचं फास्ट येईल. जेव्हा तुम्हाला हे फास्ट यावं लागेल 10 वेळेस म्हणल्यानंतर यू विल रिसाइट इट. ओके, तुम्हाला ते पाठच होऊन जाईल. मग तुम्ही काय करायचं, आरशासमोर उभं राहायचं आहे आणि आरशासमोर उभं राहून म्हणायचं आहे आय हॅव अ कॅमेरा, यू हॅव अ कॅमेरा, यू हॅव अ कॅमेरा, वी हॅव अ कॅमेरा, दे हॅव कॅमेरा, my brothers have a camera, he has a camera, she has a camera, it has a camera, Ram has a camera, Rani has a camera. In front of the mirror you have to say it aloud and record it. आरशासमोर म्हणत असताना तुम्हाला हे अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग करायचं आहे and send it in our paid group. आपला जो पेड ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला हे पाठवू शकता. ओके, सो प्रत्येकासाठी पेड ग्रुप्स आर नॉट कंपल्सरी, सगळ्यांसाठी कंपल्सरी नाहीयेत. जर तुम्हाला वाटत असेल की हो मला अशा पद्धतीने सगळ्या मेथडनी मला अभ्यास करायचाच आहे अँड आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश अँड आय मस्ट, मला शिकायची इच्छा आहे, मी ते करणारच आहे. जर अशी इच्छा असेल तर जरूर पेड ग्रुप जॉईन करा. त्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे. या नंबरवर यू कॅन कॉल मी. डे 1 चा व्हिडिओ जरूर पहा. डे 1 च्या अगोदरचा पण मी तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज दिलेली व्हिडिओ आहे, तोही जरूर पहा. ओके, सो आता पहा, हा झाला आपण वस्तू सांगण्यासाठी यूज केलेला. देन आपण आपले बॉडी पार्ट्स सुद्धा या मेथडने सांगू शकतो. आय हॅव 2 आईज, आय हॅव 2 इयर्स. ओके, या पद्धतीने तुम्ही बॉडी पार्ट्स सांगू शकता. आय हॅव 2 हँड्स, आय हॅव 10 फिंगर्स, आय हॅव 20 फिंगर्स. ओके, दोन्ही जर मोजले तर सो अशा पद्धतीने 20 फिंगर्स पण सांगू शकता, 2 फिंगर्स सांगू शकता, 1 फिंगर सांगू शकता. आय हॅव ओनली 1 फिंगर. ओके ओके, सो मला एकच फिंगर आहे. सो तुम्ही क्रिएट करू शकता युअर ओन सेंटेन्सेस ऑल्सो. सो अशा पद्धतीने बॉडी पार्ट्स पण तुम्ही सांगू शकता. हे पण या मेथडने म्हणा. आय हॅव 2 इयर्स, यू हॅव 2 इयर्स, यू हॅव 2 इयर्स, वी हॅव 2 इयर्स, लाईकवाईज. ओके, याच मेथडने तुम्हाला हे सर्व सेंटेन्सेस सुद्धा म्हणून पाहायचे आहेत. सो यू कॅन टेल एनिथिंग अबाउट युअर बॉडी पार्ट्स. देन आपल्याला जर काही आजार झालेला असेल तर यू कॅन रिपीट इट लाईक दिस. आय हॅव कोल्ड, आय हॅव फ्लू, आय हॅव कॅन्सर, आय हॅव TB. सो तुम्हाला काय आजार आहे तोही तुम्ही या मेथडने सांगू शकता. सो हे पण तुम्हाला याच मेथडने म्हणायचं आहे. सपोज मी म्हणते की आय हॅव TB, आय हॅव TB, यू हॅव TB, यू हॅव TB, वी हॅव TB, दे हॅव TB, माय फ्रेंड्स हॅव TB, ही हॅज TB, सी हॅज TB, इट हॅज TB, राम हॅज TB, राणी हॅज TB. सो रिपीट लाईक दिस अँड अगेन इन फ्रंट ऑफ द मिरर यू हॅव टू रेकॉर्ड युअर व्हिडिओ. ओके, सो तेव्हा मात्र तुम्ही फास्ट म्हणणार आहात हे लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज व्हॉट अबाउट द 2 हॅव्स. आता हे हॅव आणि हॅज हे दोन तुम्हाला मी सांगितलेले आहे तिथं की हॅव कुठे वापरायचं आहे आणि हॅज कुठे वापरायचं. आता काहींना प्रश्न पडेल मॅम तुम्ही हे का लिहिलेलं आहे, व्हॉट इज द यूज ऑफ ऑल दीज सेंटेन्सेस ऑल्सो. बघा आता ह्याची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर ना तुम्ही थोडंसं ह्याला मॉडिफाय करू शकताय, थोडं मोठं वाक्य बनवू शकता. कसं बनवायचं बघा. माय, युअर, युअर याचा अर्थ काय असतो. माय मीन्स माझा, माझी, माझे. माझं कोणतं आहे, माय पोजेशन्स. ओके, सो युअर पोजेशन्स, तुमची कोणती वस्तू आहे ती दाखवण्यासाठी आपण युअर वापरतो. तशा प्रकारेच अवर काय असतो, अवर म्हणजे आमचे. तर आमच्या वस्तू मला सांगायच्या असतील. देअर म्हणजे अनेक लोक आहेत. सपोज तुमच्या एकापेक्षा जास्त फ्रेंड्स आहेत, सो त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर देअर वापरावं लागेल. सो हिज, हर, हिज म्हणजे एका मुलाबद्दल बोलत असाल तर हिज, मुलीबद्दल बोलत असाल तर हर, प्राण्याबद्दल बोलत असाल तर इट्स वापरावं लागेल. सो आता कसं वापरायचं हे. सो बघा, सपोज आय हॅव माय कॅमेरा. मला म्हणायचं आहे की माझ्याकडे माझा कॅमेरा आहे. ओके, माय कॅमेरा.
सिम्पली आपण कुठे ऍड करणार आहोत ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की सेंटेन्सेस एकतर पहा हे मोठे होतात, याचा अर्थ बदलतो आणि यू विल लर्न अबाउट ऑल दीज वर्ड्स हाऊ टू यूज. ओके, ह्या सर्व शब्दांबद्दलची पण तुम्हाला माहिती कळेल. आय हॅव माय कॅमेरा. आता इथे नाही घ्यायचं आहे आपण, आय हॅव माय कॅमेरा, माझ्याकडे माझा कॅमेरा आहे. ओके, माझा कॅमेरा आहे. सपोज माझ्याकडे तुझा कॅमेरा असेल तर मी काय म्हणेन, आय हॅव युअर कॅमेरा. आय हॅव माय कॅमेरा, आय हॅव युअर कॅमेरा, आय हॅव युअर कॅमेरा. हे तू युअर आहे ते सिंग्युलर आहे, माझ्याकडे तुझा कॅमेरा आहे. आणि हे युअर म्हणजे माझ्याकडे तुमचा कॅमेरा आहे. माझ्याकडे तुमचा कॅमेरा आहे, तुम्ही अनेक जण आहात, मी तुमचा कॅमेरा वापरते. सो आय हॅव युअर कॅमेरा, आय हॅव आवर कॅमेरा. आमच्याकडे आमचा कॅमेरा आहे, आय हॅव आवर कॅमेरा. आय हॅव देअर कॅमेरा, त्या सगळ्यांचा कॅमेरा आहे माझ्याकडे. आय हॅव देअर कॅमेरा, माझ्याकडे त्यांचा कॅमेरा आहे. आय हॅव देअर कॅमेरा. आय हॅव हिज कॅमेरा, माझ्याकडे त्याचा कॅमेरा आहे. आय हॅव हर कॅमेरा, माझ्याकडे तिचा कॅमेरा आहे. आय हॅव इट्स कॅमेरा. आता इट्स हा शब्द मी म्हटल्याप्रमाणे पक्षी आणि प्राण्यांसाठी वापरला जातो. ओके, सो बघा या मेथडने तुम्ही हे पण सेंटेन्सेस म्हणू शकता. आता हे पण पुन्हा फास्ट म्हणा. सो माय कॅमेरा, माय कॅमेराच्या ऐवजी तुम्ही माय हाऊस म्हणू शकता. ठीक आहे, किंवा टीव्ही म्हणू शकता. आय हॅव माय टीव्ही, यू हॅव माय टीव्ही. माय टीव्ही घ्या प्रत्येक ठिकाणी, किंवा युअर 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 शब्द बदलून घ्या, किंवा असंही रिपीट करा. आय हॅव माय कॅमेरा, यू हॅव माय कॅमेरा, यू हॅव माय कॅमेरा, वी हॅव माय कॅमेरा, दे हॅव माय कॅमेरा, माय फ्रेंड्स हॅव माय कॅमेरा. जर तुम्हाला पाठांतर होत नसेल तर प्रत्येक ठिकाणी माय कॅमेरा शब्द वापरा आणि हे वाक्य म्हणून पहा. आणि जर तुम्हाला याची प्रॅक्टिस झाली तर याची पूर्ण प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर मायच्या ऐवजी पुन्हा युअर शब्द वापरा. देन म्हणा आय हॅव युअर कॅमेरा, यू हॅव युअर कॅमेरा, यू हॅव युअर कॅमेरा, वी हॅव युअर कॅमेरा, दे हॅव युअर कॅमेरा. लाईकवाईज सगळीकडे युअर 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 कॅमेरा वापरा. राईट. सो या मेथडने तुम्हाला हे सर्व सेंटेन्सेस हे म्हणून पाहायचे आहेत. यू हॅव टू से ऑल दीज सेंटेन्सेस, यू हॅव टू प्रॅक्टिस इट. जर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस या पद्धतीने केली, तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही किती सेंटेन्सेस सांगत आहात आणि मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवते आहे ना, मी फक्त तुम्हाला रस्ता दाखवते आहे. त्या रस्त्याने जायचंय नाही जायचंय त्याची प्रॅक्टिस. All it depends on you. You have to practice it. You have to say each and every sentence again and again. पण प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे. सगळे मी सांगितलेला एक पॉइंट स्किप न करता पाहायचा आहे. You have to say it. ओके. आता हेच जर आपल्याला निगेटिव्ह म्हणायचे असतील ना, समजा माझ्याकडे कॅमेरा नाही, मला म्हणायचं आहे माझ्याकडे कॅमेरा नाही आणि खरंच नाहीये माझ्याकडे कॅमेरा. ओके, तर मला सांगायचे समजा माझ्याकडे कॅमेरा नाही. ओके, सो सपोज मी काय म्हणेल मग, आय हॅव नॉट अ कॅमेरा, आय डू नॉट हॅव अ कॅमेरा. हे जास्त सेंटेन्स असं येतं. राईट. ओके, सो आय डू नॉट हॅव अ कॅमेरा. अशा पद्धतीने निगेशन सुद्धा आपण सांगू शकतो. आपण निगेशन अजून इन डिटेल आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया, कारण हे पुन्हा अजून तुम्हाला डोकं आलं वगैरे ह्या सर्व गोष्टी सांगाव्या लागतील. सो वी विल take it in other days. Okay, so next day. So बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही हे मला जरूर कमेंट मध्ये लिहून पाठवायचं आहे. वर्कशीट तुम्हाला ग्रुप मध्ये मिळणार आहे. पेड ग्रुप्स जरूर जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पेड वर्कशीट सुद्धा प्रोव्हाइड केलेल्या जात आहेत. त्यामध्ये तुम्ही त्याच्या मदतीने अभ्यास करू शकणार आहात. सेंटेन्सेस आणि मोर वर्ड्स जे आहेत ते सगळे ऑलरेडी आय हॅव गिव्हन इन द paid groups. Yes, already I have given many words and many sentences with their meaning in Marathi. I have given. मी तुम्हाला ग्रुप मध्ये ते दिलेलं आहे मराठी मीनिंग सहित सुद्धा. सो प्रॅक्टिस इट, रेकॉर्ड युअर ओन व्हिडिओज. तुम्ही पेड ग्रुप जरी नाही जॉईन केले तरी सुद्धा तुम्ही स्वतः घरी याच मेथडने तुम्ही तुमचे व्हिडिओज रेकॉर्ड करू शकता आणि तुम्ही तुमचे लिसन इट अगेन. ओके, लिसन इट अगेन. तुम्ही जेव्हा ते म्हणाल ना तेव्हा तुम्ही ते पुन्हा म्हणा. सुरुवातीला म्हटलेले व्हिडिओज आणि नंतर म्हटलेले व्हिडिओज तुमच्या लक्षात येईल की तुमच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे. सो नक्कीच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. लाईक केल्यावर हाईप बटन आलं तर हाईप सुद्धा करा. अँड प्लीज शेअर अवर व्हिडिओज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.